Discourse number 5, 1st January 1980, Sri Bhainath Maharaj, first death anniversary day. निर्णय म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणे. आत्म्याचे ज्ञान. Self-knowledge is to get acquainted with your own self. ओळख करून देणे म्हणजे आत्मज्ञान. Acquaintance is knowledge of self. आत्मज्ञानाशिवाय स्थिर शांती मिळणार नाही. Without self-knowledge, there is no lasting peace. मग ते आत्मज्ञान कसे असावे? Then how that self-knowledge should be? आपणाकरता आपण आहे तरी काय, आहे तरी कसे हे प्रत्यक्षच पाहून घेणे. It is our direct knowledge of what we are, how we are. आपण असल्याचे ज्ञान आपल्याला आहे. ते आपण असल्याचे ज्ञान गुरुवचनाप्रमाणे गुरुवाचं प्रमाण मानून आपण असलेल्या ज्ञानाला हा श्रीगुरूचा चरण आहे, श्रीगुरूचे पाय आहे आणि त्याचे वचन काय मध्ये तू असल्याचे ज्ञान हे माझे चरण म्हणजे माझी हालचाल आहे. म्हणून गुरुचरण विसंबू नको. Guru's words are final, and what he says, your eye consciousness, they are the feet of your Guru. Remember this all the time. गुरुचरण विसंबन न विसंबणे म्हणजे आपण असल्याचे ज्ञान गुरुवाक्य प्रमाण मानून हे सर्व देवादी देवातील देवपर देवरूप आहे अशा आठवणीने जिवंत राहणे. Reliance in Guru means to live with the firm conviction that our sense of being contains all gods. हे त्याने कर्तव्य करू लागल्यानंतर नित्य काय अनित्य काय हे त्याला कळू लागतं. When he lives like this, he comes to know what is permanent, what is impermanent. जे दिसते आणि भासते आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाचे प्रमाण नाही आहे. Whatever is seen and whatever appears, there is no honesty in it. आपल्याकरता आपण मानलेले आहेत ते सुद्धा की दुसरे आपण काय ओळखतो त्याच्यात सुद्धा. This applies to whatever we consider ourselves or consider others as. ते त्या दिवस होते तसे आज नाही. Whatever something was the other day, it is not the same now. आज आहे तसे महिमा भरलेले नाही, त्याच्यामध्ये बदल होतो. ज्याच्यामध्ये सारखा बदल होत असतो त्याला अनित्य म्हणतात. ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला नित्य असे म्हटलेलं आहे. Whatever something appears today will change after some time. Whatever changes is called impermanent. Whatever doesn't change is called permanent. अनित्याला ना परमात्मा दिलेला आहे. Whatever doesn't change is called Paramatma. तरी ते तुम्हाला मूळ जरी असला मूर्ख जरी असला तरी पण गुरुवाक्य प्रमाण मानून आपण असल्याचे ज्ञान आपल्या ध्यानात धरून राहतो. Even one may be a fool or ignorant, he gives attention or meditates on his consciousness. त्याला ध्यान योग म्हणतात. आपण असल्याचे ज्ञान जे आपण आपल्याला भोगावे लागते आहे, आपले असले, आपली जाणीव, आपली गरज, आपल्यावरील आपले प्रेम. Meditating on our consciousness, our need to be, our self-love, that is called as Dhyana Yoga. जग विशाल आहे, आपल्यासारखे सगळं काय पुष्कळ आहे. The world is big, your relations and your friends are there. परंतु मुख्यतः कोणाचे प्रेम कोणावर आहे? But in reality, whom do we love? स्वतःवरचे प्रेम स्वतःवर आहे. Our love is for ourselves. हे मुख्यतः आहे. This is the main thing. त्या प्रेमाला जपण्याकरता रक्षण करण्याकरता आपण असलेली जाणवतच सारी की जाऊ नये याच्याकरता प्रत्येक प्राणी Every living being tries to protect himself, to guard this self-love, this desire to be, that it should always remain, it should not go. आपल्या कायेचा आणि आपल्या जाणीवेचा. He tries to protect the body and the consciousness. सर्व काही तुम्हाला
तुम्हाला कळते आहे ते नित्यकामी आहे, अनित्य आहे. You know so many things, but the known is always changing. It is not eternal. बालपणापासून 100 वर्ष होऊन गेले, जे जी आपली रूपे बदलली, ती 100 वर्षापेक्षा काही अधिक झाले तर त्यापैकी कोणतेही रूप आपण असा होतो ते आपल्या सहवासाला राहत नाही. From childhood to your 100 years of age, you had various forms, but no form could give you company. It was changing all the time. जी जी रूपे निर्माण झाली, नावाजली गेली, पूजली गेली, पूजा घडली, तरी पण अंशी त्यापैकी एकही ओळख आपण मी असा याची राहिलेली नाही, लक्षात ठेवा. So many forms happened. Some became famous, some worshipped, but you couldn't say that I am like this. You did not have any unchanging identity. नित्य काय आहे, अनित्य काय आहे? अनित्य हिला मुलीपासून ब्रह्मानिकापर्यंत सगळ्याला सारखंच प्रमाण आहे. What is eternal and what is changing? This applies to from worm and ant to Brahma, and equally so. तर तुम्हाला मूर्खपणातून शांतपणा येण्याकरता, शांतपणातून आत्मविवेक होण्याकरता, In order to change from foolishness to wisdom, from wisdom to discrimination of self, आत्मविवेकातून आत्मज्ञान होण्याकरता तुम्हाला जे काय तुम्ही जे करते ते पाय धरा. for self-knowledge, hold the feet of your knowingness. बाकी साधने पुष्कळ सांगितलेली आहेत, परंतु मुख्य साधन म्हणून जे काही आहे ते आपल्याकरता आपण म्हणून असलेले आत्मज्ञान, आपण असल्याचे ज्ञान. There are many methods told, but the main is the knowledge that you are. ऐकतात सगळे, सत्यावधी ऐकतात, तरी पण चोर बुद्धीने, चोर पावलेने एखादाच गुरुची आज्ञा प्रमाण मानून जीवनपणा भोगतो. There are crores who listen to this, but hardly anyone who really follows his Guru's words and lives in this world. His actions are secret like a thief. एखादा त्याला सायाच नाही, मोठमोठी साधनं करायला नको. Only one in many. His efforts are minimum and not much suffering for him. आपण असल्याची आठवण, पंचज्ञानेंद्रिये, 3 गुण, ऊन खून आपण जिवंत असल्याचा अनुभव, आपण असल्याची हजेरी. Our memory of ourselves equals 5 sense organs and 3 indicates our living, our presence. ही सर्व प्राणी मात्रामध्ये ती व्यवहारते आहे. साध्या शब्दाने आपण असल्याच्या आठवणीचे भजन करा, आपण असल्याच्या आठवणीचे ध्यान करा. This consciousness which is in all living beings, worship it, meditate on it. असल्याची आठवण ध्यान धरा. Give attention to the knowledge that you are. व्यवहार सर्व तुम्हाला करावा लागणार. करणार नाही म्हटले तरी तो तुमच्याकडून घडणारच आहे. हे का आणि कसे घडते हे तुम्हाला आत्मज्ञानाशिवाय करणार नाही. Do your activities, they happen, but your self-knowledge will tell you everything. आणि आत्मज्ञान होण्याकरता आपण ज्ञानाचेच पाय धरले पाहिजे ते गुरुचे चरण म्हणून. For self-knowledge, you must hold your beingness, taking it as your Guru's feet. मूर्खाचा शिरोमणी होतो, मूर्खाचा शिरोमणी संत शिरोमणी होतो. A fool becomes a gem, and a gem becomes a gem amongst sages. संत शिरोमणी परब्रह्म होतो. A gem amongst sages becomes the Parabrahman. एका आत्मज्ञानाचे पाय धरल्याने. Listen, this happens because of holding the feet of the I consciousness.
त्याला गुरुचे पाय धरले म्हणतात, गुरुचे चरण म्हणतात, हरिचरण म्हणतात, ब्रह्मचिंतन म्हणतात. This is called holding the feet of Guru, of Hari. It is also called as meditating on Brahman. वाणी आणि हमी ही प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. The speech and the sense of being is in all living beings. वाणी वाणी म्हणजे शब्द, शब्द म्हणजे ब्रह्म. जेथे जेथे शब्दाचे ज्ञान आहे तिथे हमी असलीच पाहिजे. Speech means word, and where there is knowledge of word, the sense of being must be there. आकारी त्याची जात लागल्यामुळे तो भक्त झाला, आता पूर्ण भक्त आहे. Because of considering himself as his form, he has separated. Otherwise, he is inseparable. आकार ही आपली जात मानल्यामुळे तो भक्त झाला. The separation is due to the acceptance of a form. आकाराचे चलन वलन त्याच्याने होते आहे. The movement and the activities of the form is because of that. पुन्हा तिचा तो उगाच ऐकत दृष्ट आहे. चलनवलन करण्याची क्रिया पंचप्राण करतायत, त्याला प्राणवायू असे म्हणतात. But that is only a witness. The activities are because of the 5 vital breaths. श्वासोश्वासाचा जो अर्थ लागतोय त्याला मन असे म्हणतात. The meaning or the result of breathing process is the mind. जोपर्यंत श्वासोश्वास आहे तोपर्यंत कसल्या ना कसल्या म्हणी वाहतच असणार. As long as the breathing is there, the thinking process will go on. असे म्हणतात. हे सर्व काही आहे. आणखी पुष्कळ आहे. परंतु तुम्ही असलेल्या आत्मज्ञानाच्या तुम्ही आत्मज्ञानाची भक्ती करून, आत्मज्ञानाची स्नेह करून, निश्चयात्मक निश्चयाने ज्याच्याने तुम्हाला सगळं जगाचे ज्ञान होते आहे, असे तुम्ही असल्याचे ज्ञान हा भगवान आदिपुरुष आदिनारायण वासुदेव आहे. Your I consciousness due to which you have knowledge of the world. Make friendship with it, worship it, and have the certainty of conviction that it is Adinarayan, Vasudeva. आठवण लक्षात ठेवा. आठवणीला भजा अद्वैत. Give attention to the remembrance and let the remembrance worship itself, non-duality. शिवाय दुसरे नाही. What it means that there is nothing other than that. व्यवहार तुम्ही पुष्कळ करा. व्यवहाराचं तुम्हाला बंधन नाही आहे. Do all your activities. There is no bondage due to the activity. तुम्हाला बंधन आहे ते देहाच्या नावाचे आणि देहाच्या रूपाचे. Your bondage is the name of your body and its form. आता ते क्षणभर देहाचं नाव बाजूला करा, देहाचे रूप बाजूला करा आणि तुम्ही तुमच्याकडे बघा. Now, for a moment, keep aside the name of the body and its form and look at yourself. न पाहता तुम्ही दिसता. You are visible without looking. ज्ञान रूपे. Your form is knowledge. पुढे त्याची सूक्ष्म म्हणजे बारीक सूक्ष्म असे म्हणतात त्याला. It is very small or minute and is called the astral body. अगदी बारीक. परंतु ते प्रत्यक्ष ब्रह्म आहे. शब्द आणि हमी जिथे आहे. हमी म्हणजे आपण असल्याचे हजेरीचं आपण असल्याचे ज्ञान. It is very minute but Brahman. Brahman means Bra word plus sense of being. कुठेही केव्हा तुम्ही असणार बऱ्या वाईट परिस्थितीत ज्याच्याने कळते आहे ते तुम्हाला तारक आहे. You may be in any good or bad situation, but that because of which you know you are, that is your protector. पण ते तारक आहे ही कल्पना म्हणायचं काय झाला तरी तुम्हाला लक्षात घेत नाही. But you don't give attention or remember your protector even when you are in a situation which can lead to death. शेवटी याच्याकडे दुर्लक्ष करून मरता सुद्धा. At the end, ignoring it, you even die. पण हे तुमचे तारक आहे. हा तुमचा विश्वास हा तुमचा तरुणोपाय आहे. Your faith in this protector is your measure of your survival. तुम्ही असल्याचा विश्वास तुम्हाला कशामुळे आहे? How are you confident of your existence? तर तुम्ही असल्याचे कळते आहे म्हणून आहे. It is
because of the knowledge that you are. ते तुमचे कळते पण विसरू नका. Don't forget your knowingness. पण कोण रूपे विसरू नका? ज्ञान रूपे. In which form you should not forget it. It is knowledge. प्रेम रूपे. Also, love is its form. तर तुमच्यावर तुमच्या स्वतःचे प्रेम आहे एवढं विषय कोणाला नाही. You love yourself. Whom else do you love equally? पण तुमच्यावर तुमचे प्रेम म्हणजे कोणाचे प्रेम? ते ज्ञानाचे ज्ञान प्रभूचे आत्मरूपावरील आत्मरूप आहे, आत्मप्रेम आहे. Your love for yourself is the love knowledge God of self. या प्रेमाचा ज्याला लाभ झालेला आहे त्याच्या ऐहिक पारमार्थिक सर्व काही सफळ होते. One who has obtained this self-love succeeds both in the mundane and the spiritual. व्यवहार सगळं काही करा पण मला विसरू नका. Do all your activities, but don't forget me. असे भगवान श्रीकृष्ण म्हणून गेले आहे. This was said by Bhagavan Sri Krishna. मला विसरू नका म्हटले म्हणजे कोणाला विसरू नका? Don't forget me. What it means? Whom not to forget? तुमच्या कायेमध्ये असलेला घाण दुर्गंधी आहे कायेमध्ये, तरी पण कायेमध्ये असलेल्या ज्ञानाला राग नाहीये. There may be dirt in the body, it may be stinking, but the inside knowledge has no blot. काया सोडून ते बाजूला होते, निघून जाते, तरी कोणाला दिसते का? When it leaves the body and separates, can anyone see it? दिसत नाही, त्याला डाग नाही. ते काळे ना गोरे. It is invisible because it has no blot. It is neither white nor black. तुमचं सखल काया सोडून जाणारे आपण हे तुम्ही आताच बदलून घ्या. It is neither high nor low. You develop the conviction that you are that which leaves the body. काया आपण आहे हे विसरा. काया Forget the body identity. आपला पण काया सोडून जाणारे आपण आहे हे विसरू नका. Forget that you are the body. Use the body. But don't forget that thing which leaves the body, that you are. काया सोडून जाणारे दिसत नाही, त्याला बंधन असू शकते. That which leaves the body is invisible. How can it have bondage? ज्याने त्याला ओढला त्याला. For whom is it applicable? It is for him who knows it. तुमचं सौंदर्यच आहे, काया रूप आपलं आहे, पण शिवारूप आपण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे काय ऐकलेलं आहात ते पदावर तुम्ही गाठ बांधून ठेवलेले असं भोगावं लागलं, तसं भोगावं लागलं. Because of your identification with the body, you are a man or a woman, and you have heard that you will have to suffer like this, like that. पण तुमच्या आत्मज्ञानाच्या चर्चेमध्ये एक वेळ झालेल्या तर तुम्हाला काय मुलामुळे घडणाऱ्या कोणत्या गोष्टीचा लवने दाग पडणार नाही. If you have the knowledge of the self once, whatever actions done by the body will have no effect on you. साधी गोष्ट आहे का? आपण उद्या जायला त्याच्या बोलायला काय प्रिय आहे? It is very simple. Listen. What is most loving to you than your own consciousness? हसता जो खातोय केवळ आत्मप्रेमासाठी. One takes so much trouble just for the self-love. अधिकाचं काही सांगणार नाही. तात्पर्य काय? या आत्मज्ञानाच्या प्रेमानं आत्मप्रेमाची संगीत स्नेह करून जगामध्ये हा अवताराचा अवतारी आहे गुरु साहेब नाव कमावलेलं आहे. To summarize, I may say that making friendship with this I love consciousness, one has been called an incarnation. कोणी आत्मज्ञानाला ज्यांनी ओळखलं आणि आत्मज्ञानाचा अन्य आणखी मोठा देव नाही असा त्याचा निश्चय झाला. They realized the self and also realized that there is no God greater than our consciousness, the sense of being. हे तुम्हाला निश्चय वाटते अनित्य आहे, पण ज्याला दिसते आणि ज्याला कळते ते नित्य आहे. Whatever is seen and appears is impermanent, but one who sees is permanent. त्या नित्याचा तुम्हाला लाभ होण्याकरता ऐकून असं आहे की किंवा जसे माणूस त्याप्रमाणे बदलतात.
In order to realize the permanent, you take it as more important than your life itself and worship it. त्याचे नाव आहे दुसरे म्हणून. जगात तुम्हाला अनुभव घेतोय त्या अनुभवामध्ये पहिला नंबर कोणाचा आहे? There are various bodies, but the experiences that you get in this world, which will rank first? आपण आहे जे जाणव त्याच्या ज्ञानाचंच आहे. It is the knowledge that you are, your consciousness, which will rank first. ते असले तरी दुसरे म्हणणार, अन्य म्हणणार. If that is there, there is second also or anything else. ना आठवणीचा आठव आहे. This remembrance or consciousness is without remembering it. ना आठवणीचा आठव आहे. आठवू जाता विसरायला होते. It is there without remembering it.